हरित सातारा उपक्रम दरवर्षी राबवणार। सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले। सातारा जिल्हा निसर्गाने व झाडाझुडपांनी नटलेला आहे। यात आणखीन भर पडावी यासाठी हरित सातारा उपक्रम प्रत्येक वर्षी 1 जून रोजी राबवणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले। सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ व सातारा नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने पोलीस परेड मैदान येथे वृक्ष लागवड अभियानास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री भोसले यांच्या हस्ते शुभारंभ झाला। यावेळी ते बोलत होते। या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहुल अहिरे, सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, सिने अभिनेते सयाजी शिंदे, दिशा कमिटीच्या सदस्या रेणुताई येळगावकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील व नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। अनेक डोंगरावरील झाडांची संख्या कमी झालेली आहे। प्रशासनाने स्थानिकांच्या सहकार्याने या डोंगरावर पुन्हा वृक्षारोपण करावे। दरवर्षी झाडे किती लावली, किती जगली याचा आढावा घेऊन जिओ टॅगिंगद्वारे माहिती शासनाला सादर करणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाम श्री भोसले यांनी सांगितले। यावेळी जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले, रस्त्यांच्या रुंदीकरण कामामुळे झाडे काढावी लागतात। ज्या ठिकाणची झाडे काढली आहेत त्या ठिकाणी पुन्हा देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। या अभियानात 8 ते 10 फूट उंचीची विविध प्रकारची 2800 झाडे लावण्यात येणार असून या अभियानात सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळाचे 110 कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेल्हे, शिक्रापूर, जेजुरी, लोणंद, सातारा या राज्यमार्गावर पोवई नाका ते वाडेफाटा या दरम्यान 3.3 किलोमीटर लांब मार्गाच्या दुतर्फा 1514 झाडांची लागवड करण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने बहावा, कदम, अर्जुन, पुत्रवती, कांचन, यक्रूळ, पुत्राजीवा, कडुनिंब, कुंकू, मोहगणी, खडशिंग, करंज यासारख्या औषधी व सेंद्रिय उपयोगी वृक्षांचा समावेश आहे। तसेच नगर परिषदेच्या वतीने अयोध्या नगरी ते दत्त मंदिर, हुतात्मा स्मारक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते मोळाचा ओढा, सदर बाजारमधील जेसीओ कॉलनी परिसरात सोनचाफा, तामणी, बॉटल ब्रश, जांभूळ, पारिजातक, पळस, आवळा, उंबर, कुसंबी, गोरख चिंच अशा विविध प्रकारचे 1200 झाडे लावण्यात आली आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.